कसं तुम्ही आंदोलनकर्त्याची भेट घेतली? खरं तर या 1.5 किलोमीटरमध्ये तिन्ही आंदोलनं आहेत. म्हणजे काय बातचीत झाली आणि या आरक्षण आंदोलनामुळे एकूणच काय परिस्थिती आहे? नाही, एकूणच या सगळ्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक फार मोठं ध्रुवीकरण झालेलं आहे. गेले अनेक महिने अंतरवलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ आव्हा यांचं या ठिकाणी उपोषण झालं आणि आत्ता परत या ठिकाणी ससाने आणि हे म्हणजे 3 ठिकाणी या ठिकाणी आता हे आंदोलन चालू आहे. म्हणजे घनसावंगी मतदारसंघात म्हणजे विशेषतः अंबड तालुक्यामध्ये महाराष्ट्रातला हा हॉटस्पॉट झालेला आहे या आंदोलनाचा, मराठा आणि ओबीसींच्या. तर याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की सरकार याच्यावर काय निर्णय घेतं. मला असं वाटतं की याच्यावर खूप काही चर्चा आता सरकारमध्ये सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये झालेली आहे की याच्यावर कसा तोडगा काढायचा आणि मार्ग काढायचा. अजून काही याच्यावर निर्णय झालेला नाही, परंतु सर्व पक्षांचं आणि सर्व नेत्यांचं जे म्हणणं आहे तेच माझंही म्हणणं आहे की ओबीसीतून आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळं स्वतंत्र आरक्षण द्यावं मराठा समाजाला. आणि मला वाटतं त्यांना EWC ते या ठिकाणी त्यांना होतं, पण ते दुर्दैवाने ते या ठिकाणी गेलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांचा फायदा होता. परंतु ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचं समाधान कसं होईल याच्यावर शासनाने तोडगा काढावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.